आपण पाहताय वंचित सामना न्यूज. आपण पाहताय वंचित सामना न्यूज. आंबेगाव तालुक्यातील एकलहरे गावाच्या हद्दीत शिंदेवाडी येथे काही गावगुंडांनी येथील पारधी समाजाच्या महिला व पुरुषांवर विनाकारण हल्ला करून जबर मारहाण करण्यात आली. मात्र पोलीस स्टेशनला मंगेश भोसले राहणार मंचर आवटे कॉलेज रोड, शिंदेवाडी शेजारी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांनी तक्रार देऊनही मंचर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली आहे. शेवटी वंचित सामना या वृत्तपत्राचे संपादक संतोष साळवे यांनी मंचर पोलीस स्टेशनला गुन्हा का दाखल केला नाही अशी विचारणा केल्यानंतर या प्रकरणी 11 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची सविस्तर हकीकत अशी की, दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी रात्री 10:30 वाजताच्या सुमारास एकलहरे गावाच्या हद्दीत शिंदेवाडी येथे तुषार बांगर यांच्या घराच्या पाठीमागे रोडवर पारधी समाजातील काही स्त्री पुरुष व मुले शेकोटी पेटवून शेकत बसले होते. त्यावेळी सुदर्शन शिंदे राहणार शिंदेवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे, आदित्य शिंदे राहणार शिंदेवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे, शुभम शिंदे राहणार शिंदेवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे, सूरज धर्म, अक्षय चिखले, सोन्या दैने राहणार मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे, अतुल निघोट राहणार निघोटवाडी मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे, सागर भोर राहणार भोरवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे, चेतन पोखरकर राहणार पिंपळगाव तर्फ खडकी साखरेमळा तालुका आंबेगाव जिल्हा पुणे, अमोल बारवे राहणार कडेवाडी नारोडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे हे सर्वजण मोटरसायकलवरून आले आणि शिवीगाळ व दमदाटी करू लागले. सागर भोर, सूरज धर्म, सुदर्शन निघोट, सागर आढळराव, अक्षय चिखले, सोन्या दैने, चेतन पोखरकर, अमोल बारवे यांनी फिर्यादीसह त्यांची आई भाग्यश्री भोसले व भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या आदिक भोसले व कुकर भोसले यांना लाकडी दांडक्याने, लोखंडी सळीने डोक्यात, खांद्यावर, तोंडावर जबर मारहाण केली. या प्रकरणात मंचर पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. शेवटी पत्रकारांनी विचारणा केल्यानंतर गुन्हा दाखल केला. पण गुन्हा दाखल करून घेऊनही अद्याप आरोपींना अटक केलेली नाही. सदर गुन्ह्यात पारधी समाज हा अनुसूचित जमातीत येत असून जातीवाचक शिवीगाळ करूनही अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला नाही. एवढेच नाही तर सदर गुन्हेगारांनी महिलेलाही विनाकारण मारहाण केली आहे. पारधी समाजाची महिला ही स्त्री नाही काय? भारतीय न्याय संहितेत महिलांच्या संरक्षणार्थ अनेक कलमे असतानाही मंचर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांनी त्यासंदर्भातील एकही कलम का लावले नाही असा प्रश्न पडल्या वाचून राहत नाही. सदर गुन्ह्यातील आरोपी हे एका संघटनेचे असल्याचे बोलले जात आहे. जर ते एका संघटनेचे कार्यकर्ते असतील तर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या दबावाखाली अथवा पारधी समाज हा आदिवासी असल्यामुळे पोलीस निरीक्षकांनी या गुन्ह्यासंदर्भात आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न चालवला आहे काय असा प्रश्न सामान्य दलित आदिवासींना पडला आहे.